Music licensing BMI. हॅलो एव्हरीवन, कशा आहात? मी प्राध्यापक राज शिंदे आपणा सर्वांचे आजच्या सेशन मध्ये स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, आपण केमिकल थर्मोडायनामिक्स पाहत आहे आणि केमिकल थर्मोडायनामिक्स मध्ये अत्यंत महत्वाची एक इम्पॉर्टंट असा कन्सेप्ट आहे की ज्याचं नाव आहे रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर आजच्या सेशन मध्ये आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय आहे आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय आहे हे आपण काय करणार पाहणार आहोत. प्रिव्हियस सेशन मध्ये आपण पाहिले की व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनामिक प्रोसेस. आपल्या सर्वांना माहित आहे की थर्मोडायनामिक प्रोसेस, कोणत्या प्रोसेसला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणतो. तर समजून घ्या, एका इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असणारे जर एखादी सिस्टीम असेल आणि त्याचं जर ट्रान्सफॉर्मेशन दुसऱ्या एखाद्या इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असणाऱ्या सिस्टीम मध्ये जर होत असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणतो. किंवा एखादी सिस्टीम एका स्टेट मध्ये असेल की ज्यामध्ये व्हॉटएव्हर त्याचे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स असतील, त्याचं जर ट्रान्सफॉर्मेशन सेकंड जर स्टेट मध्ये होत असेल की ज्यामध्ये त्याची थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल जर चेंज होत असतील तर त्या पर्टिक्युलर प्रोसेसला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस आपण म्हणतो. वी नो दॅट हाऊ मेनी टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. देर आर फोर टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. फर्स्ट वन that is isothermal process, second one that is adiabatic process, third one that is isobaric process, and fourth one that is isochoric process. So there is need to know the reversible process and irreversible process when we have to apply in these four process. या चार प्रोसेस मध्ये आपल्याला रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस हा कन्सेप्ट काय करायचा, अप्लाय करायचा आहे. वन्स अगेन आय विल रिपीट द डेफिनेशन ऑफ दिस प्रोसेस. ओके, फर्स्ट प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय असणार आहे, अ प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन होत असताना एखाद्या प्रोसेसमध्ये जर टेम्परेचर त्याचं जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. सेकंड जे आहे दॅट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस, की ज्या प्रोसेसमध्ये हीट ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन. जर एंटायर प्रोसेस होत असताना जर त्याच्यामध्ये हीट जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणतो. आयसोबारिक प्रोसेस म्हणजे काय, की ज्या अशी प्रोसेस की ज्यामध्ये प्रेशर हे कॉन्स्टंट आपल्याला पाहायला मिळतं थ्रूआउट द प्रोसेस, त्याला आपण काय म्हणतो, आयसोबारिक प्रोसेस. आणि लास्ट आपण बघितलं दॅट इज आयसोकोरिक प्रोसेस, की ज्यामध्ये प्रोसेस इन विच व्हॅल्यूम ऑफ द system remains constant throughout the transformation. It is called as isochoric process. तर केमिकल थर्मोडायनामिक्स आपण शिकत असताना ह्या ज्या थर्मोडायनामिक प्रोसेस आहेत, ह्या थर्मोडायनामिक प्रोसेस हे रिव्हर्सिबल पण असणार आहेत आणि इरिव्हर्सिबल पण असणार आहे. म्हणजे सपोज जर आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हटलं तर आयसोथर्मल मध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस असेल, इरिव्हर्सिबल प्रोसेस असेल. तशा असे चारी प्रोसेस ज्या आहेत की ज्यामध्ये रिव्हर्सिबल फेनॉमेनॉन आणि इरिव्हर्सिबल आपण त्याचं नेचर काय करणार, स्टडी करणार आहोत. सो देर इज नीड टू नो what is the actual meaning of reversible process and what is the actual meaning of irreversible process, because their importance is very high when we have to study different thermodynamic process. So let's start. First thermodynamic process is called as reversible process. तर रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे नेमकं काय आहे हे पहिल्यांदा आपण काय करूया, समजून घेऊया. मी अतिशय सिंपल आणि साध्या लँग्वेज मध्ये तुम्हाला रिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणतात आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणतात ते मी आज तुम्हाला काय करणार, शिकवणार आहे. एक अतिशय सिंपल आहे की डे टू डे लाईफ मध्ये जी काय एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल्स आपण घेऊन ही रिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणायचं आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस कधी म्हणायचं. रिव्हर्सिबल प्रोसेस ज्यावेळी आपण म्हणत असतो त्यावेळी काय चेंजेस होणार आहेत, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणत असताना ती प्रोसेस कशी असणार आहे, ह्या सर्व गोष्टी काय करायच्या आपल्याला पाहायच्या आहेत. सपोज मी पहिली प्रोसेस जी आहे दॅट इज कॉल्ड एज रिव्हर्सिबल प्रोसेस. तर रिव्हर्सिबल प्रोसेस बघूया. त्यासाठी मी काय करतो, एक सिस्टम ऍझ्युम करूया. आपण काय करूया, एक सिस्टम घेऊया. सपोज दिस इज अ सिस्टम. ही एक सिस्टम आहे आणि ती सिस्टमचं नाव काय आहे, ए नावाची सिस्टम आहे. कोणती सिस्टम आहे, ए नावाची सिस्टम आहे, की जी इनिशियल स्टेट मध्ये असताना काय असणार आहे, इनिशियल स्टेट मध्ये असताना व्हॉटएव्हर त्याचं काहीतरी प्रेशर असेल. सपोज इट्स प्रेशर इज P1, सपोज इट्स व्हॅल्यूम इज V1, सपोज इट्स टेम्परेचर इज T1, सपोज इट्स हीट इज Q1. जर एखादी सिस्टीम असेल, सपोज ए नावाची सिस्टीम आहे की जी इनिशियल स्टेट मध्ये असताना व्हॉटएव्हर काहीतरी त्याची थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स असतात आणि त्या सिस्टीमवरती जर आपण प्रोसेस केली, त्या सिस्टीमवरती आपण काय केली,
प्रोसेस केली आणि प्रोसेस केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या स्टेटमध्ये जर ती सिस्टीम जात असेल, सपोज ए नावाची सिस्टीम आहे की जी इनिशियल स्टेटचं काय झालंय त्याच्या फायनल स्टेटमध्ये काय झालंय कन्व्हर्जन झालेलं आहे, फायनल स्टेटमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, दॅट इज कॉल्ड एज बी. आणि जर ही प्रोसेस होत असताना जर त्याचे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल जर चेंज झाले, सपोज प्रेशर P1 आहे ते काय झालं P2 झालं, सपोज त्याचं व्हॅल्यू V1 आहे जे किती झालं आहे V2 झालेलं आहे, सपोज त्याचं टेम्परेचर T1 आहे जे किती झालेलं आहे T2 झालेलं आहे, आणि सपोज त्याची हीट आहे ते हीट काय झाली Q1 ची काय झाली Q2 झालेली आहे. आपण ही जी प्रोसेस आहे ह्या दिस इज कॉल्ड एज थर्मोडायनामिक प्रोसेस, की ज्यामध्ये एका इनिशियल स्टेटमध्ये असणारी जी सिस्टीम असेल त्याचं आपल्याला कन्व्हर्जन फायनल स्टेटमध्ये होत असताना त्याचे जर थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल जर चेंज होत असतील तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो थर्मोडायनामिक प्रोसेस. सो व्हॉट इज द रिव्हर्सिबल प्रोसेस. मग आता हे समजून घ्या, एखादी सिस्टीम इनिशियल स्टेटमध्ये असताना व्हॉट एव्हर जर काही त्याचं प्रेशर असेल, P1 असेल, प्रेशर असेल, व्हॅल्यूम असेल, टेम्परेचर असेल किंवा हीट असेल, ती जर फायनल स्टेटमध्ये गेल्यानंतर त्याचे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल तुम्हाला चेंज झाली पाहायला मिळते. आणि जर ही प्रोसेस जर रिटर्न जर ओरिजिनल स्टेटला जर येत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे इनिशियल स्टेटचं कन्व्हर्जन फायनल स्टेटमध्ये जाते आणि फायनल स्टेटतून परत सिस्टीम जे आहे ती तुम्हाला इनिशियल स्टेटमध्ये जर रिटर्न येत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस. अशी प्रोसेस की ज्यामध्ये सिस्टम इनिशियल स्टेट कडून फायनल स्टेटला जाते व परत रिटर्न इनिशियल स्टेटला त्याच्या ओरिजिनल स्टेटला जर रिटर्न येत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस. त्या प्रोसेसला काय म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस. आता रिव्हर्सिबल प्रोसेस ज्या आहेत म्हणजे असे नंबर ऑफ फेनॉमेनॉन्स आहेत की जे आपण बघतो की ज्यामध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस ज्या आहे हे रिव्हर्सिबल प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घ्या, सपोज जर एखादं एक्झाम्पल जर द्यायचं झालं आपल्याला तर सपोज मी एक एक्झाम्पल घेतोय, सपोज सॉलिड फेज ट्रान्सफॉर्मेशन आपण बघितलेलं आहे की ज्यामध्ये जी स्टेट असते एखाद्या सिस्टीमची ती स्टेटचं आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे सपोज एखादा सॉलिड असेल, सपोज एखादी सिस्टीम असेल की जे काय असेल सॉलिड स्टेटमध्ये असेल, त्याचं आपण काय करतो त्याचे जे काही त्याच्यावरती प्रोसेस करतो आणि त्याचं कन्व्हर्जन काय करतो आपण लिक्विड स्टेटमध्ये करतो. कशामध्ये करतो आपण लिक्विड स्टेटमध्ये करतो, बरोबर. जर आपण परत रिटर्न जर त्याचं लिक्विडचं सॉलिडमध्ये जर कन्व्हर्जन करत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस, की ज्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो. काय करतो आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो की ज्यामध्ये सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये करतो आणि परत जर आपण जर थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल जर चेंज केले तर लिक्विडचं कन्व्हर्जन तुम्हाला सॉलिड मध्ये झालेलं पाहायला मिळतं. किंवा जर लिक्विड जर आपण कन्व्हर्जन जर आपण गॅस जर आपण घेतलं, नेक्स्ट जर आपण गॅस घेतलं तर गॅस लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस, जर आपण थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल जर लिक्विडचं चेंज केले तर त्याचं कन्व्हर्जन आपल्याला गॅसमध्ये झालेलं पाहायला मिळतं. आणि गॅसचं जर आपण थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल जर चेंज केले तर त्याचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं घेतलं आपण आईस घेतला तर आईस जर सॉलिड फॉर्म मध्ये जर वॉटर असेल तर त्याला काय म्हणतो आपण आईस म्हणतो. आणि जर मी त्याची थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल जर चेंज केली तर त्याचं कन्व्हर्जन कसं होतं लिक्विड वॉटर मध्ये झालेलं पाहायला मिळतं. आणि परत जर मी चेंज ऍज इट इज जर त्याचे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल जर चेंज केले तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं पाहायला मिळतं सॉलिड मध्ये झालेलं पाहायला मिळतं. लक्षात घ्या. किंवा लिक्विडचं गॅस असेल, गॅसचं लिक्विड असेल, सॉलिडचं गॅस असेल, ह्या एंटायर प्रोसेस मध्ये जर आपण पाहिलं तर जर एखादी सिस्टीम इनिशियल स्टेट मधून फायनल स्टेट कडे जात असते आणि परत जर ती रिटर्न जर इनिशियल स्टेटला जर येत असेल तर त्या पर्टिक्युलर प्रोसेसला आपण काय म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस. समजलं का? ज्यामध्ये जाणं येणं पॉसिबल आहे. ती सिस्टीम इनिशियल कडून फायनल कडे जाऊ शकते आणि फायनल कडून परत इनिशियलला येऊ शकते, बरोबर. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. ज्यामध्ये जाणं पॉसिबल आहे, येणं पण पॉसिबल आहे, जाऊ पण शकते आणि येऊ शकते. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. आता हेच काय करायचं आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल द्यायचे. असं समजा की माझ्या हातामध्ये बॉल आहे. असं समजा की अज्युम करा की माझ्या हातामध्ये काय बॉल आहे आणि मी काय केलंय तो जो काय बॉल असणार आहे तो बॉल काय केलं मी जमिनीवर काय केलं आदळला. सपोज मी जर जमिनीवर आदळला तर तो काय होणार रिटर्न माझ्या परत हातामध्ये येतो. जी रिबॉन्ड प्रॉपर्टी आहे रबरची की ज्यामध्ये आपण बघतो की एखादा जर ओरिजिनल इनिशियल स्टेट असणारा जो बॉल असणार आहे तो जर मी जमिनीवर आदळला तर परत तो माझ्या रिटर्न हातामध्ये येतो. म्हणजे इनिशियल स्टेट कडून तो फायनल स्टेट कडे जातो, परत फायनल स्टेट कडून इनिशियल स्टेट पाहायला मिळतो. इट इज सिंपल एक्झाम्पल ऑफ ए रिव्हर्सिबल प्रोसेस.
तर त्या प्रोसेसला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस असं आपण म्हणतो. किंवा आपण मोस्टली बघतो शॉक ऍब्सॉर्बर गाड्यांमध्ये, टू व्हीलर मध्ये वगैरे बघतो आपण शॉक ऍब्सॉर्बर असतात. ते शॉक ऍब्सॉर्बर जर बघितलं आपण तर सेम जी स्प्रिंग असते, जी काही शॉक ऍब्सॉर्बर असणार आहे, त्या शॉक ऍब्सॉर्बर सुद्धा बघितलं आपण, जर प्रेशर जर वाढवलं गेलं तर ती स्प्रिंग आतमध्ये दाबली गेली पाहायला मिळते. परत प्रेशर रिलीज झालं, फोर्स रिलीज झाला, परत ओरिजिनल त्याच्या इनिशियल स्टेटला गेलेली पाहायला मिळते. म्हणजे अशा नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत की ज्या आपण पाहतो. त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस, की ज्यामध्ये इनिशियल स्टेटचं कन्व्हर्जन फायनल स्टेटमध्ये होतं, फायनल स्टेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, इनिशियल स्टेटमध्ये होतं. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, तर हे अशा पद्धतीने आपण रिव्हर्सिबल प्रोसेस हे आपण काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. आता नेक्स्ट जी प्रोसेस आहे, दिस इज कॉल्ड एज इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल म्हणजे काय आहे, ज्या प्रोसेसेस ज्या नेचरमध्ये घडतात, अशा प्रोसेस की ज्या नेचरमध्ये घडतात, ज्या प्रोसेस रिअल असतात, बरोबर, की ज्यामध्ये जाणं पॉसिबल आहे पण येणं पॉसिबल नाही. म्हणजे इनिशियल कडून त्या फायनल स्टेट कडे जातात, पण फायनल स्टेट कडून त्या इनिशियल स्टेटला येत नाहीत. त्या प्रोसेसला कसली प्रोसेस म्हणायची, इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे नेचरमध्ये जर आपण बघितलं तर ऑलमोस्ट 95% अशा प्रोसेस आहेत की ज्या कशा आहेत तर इरिव्हर्सिबल आहेत. कशा आहेत, इरिव्हर्सिबल आहेत. अशा प्रोसेस की ज्या कशा असतात, स्पॉन्टेनियस असतात, विदाउट एनी एक्सटर्नल सपोर्ट या नेचरमध्ये घडत असतात. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे नेचरमध्ये व्हॉट ज्या प्रोसेस असतात, त्या प्रोसेस ज्या घडतात त्यांना आपण काय म्हणतो, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. किंवा त्या इरिव्हर्सिबल प्रोसेसला आपण काय म्हणतो, स्पॉन्टेनियस प्रोसेस आपण म्हणतो. चला एक डायग्रामच्या माध्यमातून परत सांगूया. सपोज एक सिस्टम असेल, सपोज एक सिस्टम आहे, सपोज सिस्टम दिस इज सेम सिस्टम दॅट इज ए आहे, की ज्याचं प्रेशर P1 आहे, व्हॅल्यू V1 आहे, टेम्परेचर T1 आहे, आणि हीट काय आहे त्याची Q1 आहे, आणि ती कशी आहे, इनिशियल स्टेट मध्ये आहे. कुठं आहे, इनिशियल स्टेट मध्ये आहे. आणि ह्याच्यावरती जर मी प्रोसेस केली, ह्याच्यावरती मी काय केली, प्रोसेस केली, तर प्रोसेस केल्यानंतर काय होणार आहे, जे व्हॉट एव्हर जे काय थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स असणार आहेत, ते थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स काय होतात, त्यामध्ये चेंज होतात. आणि चेंज झाल्यानंतर आपल्याला नवीन एक इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असणारे सिस्टीम पाहायला मिळते. सपोज दिस इज कॉल्ड एज सिस्टम बी, की ज्यामध्ये जे व्हॉट एव्हर जे इनिशियल प्रेशर होतं ते इनिशियल प्रेशर चेंज झालं पाहायला मिळतं. दॅट इज P1 चं P2 झालेलं आहे, व्हॅल्यू V1 आहे त्याचं किती झालं आहे, V2 झालेलं आहे, टेम्परेचर T1 आहे ज्याचं काय झालंय, T2 झालेलं आहे, आणि जी हीट आहे Q1 त्याचं काय आहे, Q2 झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे अशी प्रोसेस की ज्यामध्ये जी सिस्टीम असेल ती इनिशियल स्टेट कडून कुठे जाते, फायनल स्टेट कडे जाते, परंतु फायनल स्टेट कडून ती इनिशियल स्टेटला रिटर्न येत नाही. तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, इरिव्हर्सिबल प्रोसेस. काय म्हणायचं प्रोसेसला, इरिव्हर्सिबल प्रोसेस, की ज्या नेचरमध्ये वन वे प्रोसेस आहेत, युनिडायरेक्शनल प्रोसेस आहेत, त्या प्रोसेसला काय म्हणायचं, इरिव्हर्सिबल प्रोसेस. काय म्हणायचं त्यांना, इरिव्हर्सिबल प्रोसेस, की ज्यामध्ये इनिशियल स्टेट कडून फायनल स्टेट कडे जाऊ शकतात, पण फायनल स्टेटचं इनिशियल स्टेट मध्ये येऊ शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल असे नेचरमध्ये ऑलरेडी ज्या प्रोसेस नेचरमध्ये घडतात त्यांनाच आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो, की ज्या स्पॉन्टेनियस आहेत. मग अशा कोणकोणत्या प्रोसेस आहेत की ज्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इरिव्हर्सिबल प्रोसेस असं आपण म्हणतो, ज्या रिअल असतात, नॅचरल असतात, त्या प्रोसेसला आपण म्हणतो इरिव्हर्सिबल प्रोसेस. चला मी काही एक्झाम्पल देतो, एक्झाम्पल्स ऑफ ए इरिव्हर्सिबल प्रोसेस, की ज्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे एक्सपान्शन ऑफ गॅस. गॅसचं एक्सपान्शन तुम्हाला झालेलं पाहायला मिळतं, एक्सपान्शन ऑफ गॅस. जर गॅसचं एक्सपान्शन जर झालं तर ते कुठून होतं, हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. म्हणजे जो गॅस एक्सपांड झाला आपल्याला पाहायला मिळतो तो कुठून असतो, हायर प्रेशर कडून तुम्हाला लोअर प्रेशर कडे गेलेला पाहायला मिळतो. ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस कशी आहे, वन वे प्रोसेस आहे, युनिडायरेक्शनल प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते, की त्या प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज इरिव्हर्सिबल प्रोसेस. तो एक्सपान्शन ऑफ गॅस इट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ इरिव्हर्सिबल प्रोसेस. किंवा सेकंड जे एक्झाम्पल आहे दॅट इज हीट जे आहे, हीट ट्रान्सफॉर्मेशन. हीट जी ट्रान्सफर होते, हीट ट्रान्सफर फेनॉमेनॉन जर बघितला तर हीट इज ऑलवेज स्पॉन्टेनियसली ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचरला आपल्याला हीट ट्रान्सफर झालेली पाहायला मिळते. इट कॅनॉट ट्रान्सफर फ्रॉम कोल्ड बॉडी टू हॉट बॉडी, इट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर किंवा हॉटर बॉडी टू
कोल्डर बॉडी आपल्याला हीट ट्रान्सफर झाली पाहायला मिळते. थर्ड जे आहे दॅट इज कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचे जे कंडक्शन आहे, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपण बघतो की इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन होतं कसं होतं, कुठून कुठं असं होतं, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. जर हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल जर इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन होत असेल तर त्या प्रोसेस कसली म्हणायची, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो आपण. किंवा आपण वॉटरफॉल बघतो, काय बघतो आपण, वॉटरफॉल. हे आपण नेचर मधले काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतोय की ज्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. जसं की वॉटरफॉल, जर आपण एखादा धबधबा वगैरे जर बघितला आपण तर त्या ठिकाणी आपल्याला बघितल्यानंतर पाहायला मिळतं की जे वॉटर आहे इट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल, हायर लेवल टू लोअर लेवल आपल्याला वॉटर फ्लो झालं पाहायला मिळतं. किंवा अशी प्रोसेस, एक सिंपल एक्झाम्पल घेतलं, एखादं लहान मुलं असेल बरोबर, जसे आपण लहान मुलांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आपण शिकलो बायोलॉजी मध्ये, लक्षात घ्या. लहान असताना ग्रोथ कशी असते, जी कमी असणार. जसं ते लहान मुलगा मोठा होत जातो बरोबर आहे, तो नंतर यंग वन होतो, यंगच्या नंतर काय होतो, वयस्कर झाला आपल्याला पाहायला मिळतो बरोबर. पण असं होतं का, परत तो वयस्कर झालाय, परत त्याचं वय कमी होऊन परत तो यंग स्टेट मध्ये येणार आहे, परत तो नंतर जस्ट रिव्हर्स झाला आपल्याला बघायला मिळतो का, नाही होत. म्हणजे जसं लहान मुलाचं एक वयस्कर व्यक्ती तयार होतो बरोबर, ती प्रोसेस परत रिटर्न येते का, नाही. एखादा जिवंत माणूस एक्सपायर झाला तर तो एक्सपायर झाला परत माणूस रिटर्न येतो का, नाही येत. लक्षात घ्या, त्या प्रोसेसला आपण कसल्या प्रोसेस म्हणतो, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. जसं की एक्सप्लोजन फेनॉमेनॉन. जर एखाद्या पर्टिक्युलर गॅस असेल त्याचं जर एक्सप्लोजन झालं तर एक्सप्लोजन झाल्यानंतर तो जो काय सबस्टन्स असेल तो परत ऍज इट रिटर्न येतो का, नाही येत. लक्षात द्या. किंवा बर्निंग फेनॉमेनॉन जर आपण बघितलं तर त्या बर्निंग फेनॉमेनॉन मध्ये जे फ्युएल असेल त्याचं जर बर्निंग झालं तर ते पर्टिक्युलर फ्युएल परत रिटर्न आपल्याला करता येत नाही. म्हणजे सपोज पेट्रोल घ्या किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही डिझेल घ्या, याच्यामध्ये जर आपण बघतो कंबशन झालं आणि कंबशन झाल्यानंतर जी एनर्जी तयार झाली परत झाले एनर्जी आपण ते जे काय व्हॉट एव्हर बाय प्रोडक्ट तयार झाले ते परत आपण एनर्जी त्यामध्ये ऍड करून ऍज इट इज फ्युएल तयार करू शकतो का, नथिंग, आपण करू शकत नाही. कारण ती प्रोसेस कशी असणार आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते. किंवा अजून एखादं एक्झाम्पल आपण काय करू शकतो, सांगू शकतो की जसं फॉर एक्झाम्पल एखादं रॉ एग असेल, कच्चा अंडा असेल आणि त्या कच्चा अंडा जर घेतला आपण तर त्याला जर आपण काय केलं, बॉईल केलं तर जे बॉइल्ड एग असणार आहे किंवा सपोज तुम्ही त्याचे एखादे पर्टिक्युलर जर पोळी एखादी तयार केली असेल त्याच्यापासून जर आपण आमलेट तयार केलं तर ते परत आमलेट तुम्हाला असं कच्च्या अंड्यामध्ये तुम्हाला कन्व्हर्जन करता येत नाही. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर हे एक्झाम्पल्स आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस काय करू शकतो, सांगू शकतो. तर अशा पद्धतीने आपण रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस हे जे आपण एक्झाम्पल्स काय केलेत पाहिलेले आहेत. म्हणजे ज्या प्रोसेस रिअल आहेत, ज्या प्रोसेस नॅचरल आहेत त्या प्रोसेसला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. ज्या प्रोसेस ह्या हायपोथेटिकल असतात म्हणजे काल्पनिक असतात, ज्या आयडियल प्रोसेस असतात त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. तर थोडंसं आपण केमिकल थर्मोडायनामिक्स आपण शिकत असताना केमिकल थर्मोडायनामिक्सच्या रिस्पेक्ट मध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की which process we called as reversible process and which process is called as irreversible process. मी एक सिंपल एक्झाम्पल घेणार आहे, सिलेंडर की ज्यामध्ये पिस्टन काय केलं, फिट केलेला आहे, ज्यामध्ये आयडियल गॅस घेतलेला आहे आणि त्या आयडियल गॅस जो असणार आहे त्या आयडियल गॅस एक सिस्टम असणार आहे आणि त्याच्यावरती पर्टिक्युलर ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स हे कशा पद्धतीने त्याच्यावरती त्याचा एक रोल तुम्हाला पाहायला मिळतोय की ज्याच्यावरून आपण रिव्हर्सिबल प्रोसेस सांगू शकतो किंवा इरिव्हर्सिबल प्रोसेस सांगू शकतो. सो लेट स्टार्ट रिव्हर्सिबल प्रोसेस. तर रिव्हर्सिबल प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. हे रिव्हर्सिबल प्रोसेस घेण्यासाठी मी काय केलंय, एक सिलेंडर घेतलेला आहे, एक सिलेंडर आहे, एक सिलेंडर तुम्ही काय शकता, दाखवू शकता बरोबर. त्या सिलेंडर मध्ये मी काय केलंय, एक पिस्टन काय केलंय त्यामध्ये फिट केलेला आहे. एक काय केलंय, एक पिस्टन काय केलंय मी त्यामध्ये फिट केलेला आहे. ओके. आणि त्यामध्ये काय घेतलंय मी, तर त्यामध्ये आयडियल गॅस घेतलेला आहे. काय घेतलंय मी, त्याच्यामध्ये जे असणार आहे तो काय असणार आहे, आयडियल गॅस घेतलेला आहे. त्याच्या वाटेवर जे काय मॉलिक्युल्स असतील ते तुम्हाला पाहायला मिळतात. थोडस मी लेबलिंग करतो की दिस इज कॉल्ड ॲज सिलेंडर, त्याला आपण सिलेंडर म्हणतो. त्याचबरोबर दिस इज कॉल्ड ॲज पिस्टन. हा पिस्टन कसा असणार आहे, मासलेस असणार आहे की ज्याचा मास कसा असणार आहे, निग्लिजिबल असणार आहे. त्याचबरोबर तो कसा असणार आहे, फ्रिक्शनलेस असणार आहे की ज्याचं घर्षण होणार नाही. म्हणजे ज्यावेळी तो पिस्टन जो असणार आहे
जर आपण त्याच्यावरती प्रेशर जर जास्त अप्लाय केलं तर तो खाली येणार आहे. जर सिस्टीमचं प्रेशर जास्त असेल तर तो वर जाणार. म्हणजे त्यामुळे खाली आणि वर दोन्ही साईडला आपण तो पिस्टन काय होणार मुवमेंट होणार आहे. पिस्टनची मुवमेंट होत असताना त्याचं सिलेंडर बरोबर फ्रिक्शन होऊ नये म्हणून आपण काय केलंय फ्रिक्शन लेस काय केलं तिथं पिस्टन घेतलं गेलेला आहे. आता लक्ष द्या, जर आपण याच्यामध्ये काय घेतलेलं आहे आपण पर्टिक्युलर आयडियल गॅस घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये काय घेतलेला आपण आयडियल गॅस घेतलेला आहे. कोणता गॅस घेतलाय मी आयडियल गॅस घेतलेला आहे. आणि आयडियल गॅसचं असणारं जे प्रेशर असणार आहे त्याला काय म्हणतो आपण सिस्टीमचं प्रेशर. सपोज आयडियल गॅस ही आपली काय आहे सिस्टीम आहे तर त्याचं असणारं प्रेशर त्याला काय म्हणतो आपण सिस्टीमचं प्रेशर, ज्याला आपण काय म्हणणार आहे ड्रायव्हिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स काय असणार आहे ड्रायव्हिंग फोर्स किंवा त्याला ड्रायव्हिंग प्रेशर की जो काय करणार आहे जो पिस्टन वरती काय होणार आहे अप्लाय होणार आहे. आता मी बघतोय सपोज हे काय केलं आपण जो गॅस पर्टिक्युलर आतमध्ये असणार आहे त्या गॅसचं असणारं जे प्रेशर असणार आहे ते प्रेशरमुळे काय होणार गॅस मॉलिक्यूल जे असणार आहेत त्या पिस्टनला काय होणार आहेत असे पर्टिक्युलर त्याच्यावरती कॉलर्स दिले जाणार आहेत की ज्यामुळे हा पिस्टन काय होणार वरती वरती झालेला पाहायला मिळतो. म्हणजे हा काय असणार आहे एक ड्रायव्हिंग फोर्स असणार आहे की जो काय करणार आहे पिस्टनला वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सपोज मी जर ह्याच्यामध्ये जो अपोजिंग असणार आहे म्हणजे पिस्टनच्या वरती जे प्रेशर एक्झर्ट होणार आहे, आता सपोज ह्याला मी काय म्हणतो ड्रायव्हिंग फोर्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला ड्रायव्हिंग फोर्स म्हणतो किंवा सिस्टीमचं प्रेशर म्हणूया आपण. दिस इज कॉल्ड एज ड्रायव्हिंग फोर्स. आणि जर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये मी जर सपोज हे वरून जे एक्झर्ट होणार जे प्रेशर असणार आहे त्याला आपण काय म्हणतो सराउंडिंग प्रेशर. काय म्हणतो आपण त्याला सराउंडिंग प्रेशर. आता सराउंडिंगचं प्रेशर त्याला आपण काय म्हणणार आहे अपोजिंग फोर्स म्हणणार आहे. काय म्हणणार अपोजिंग फोर्स. आणि याच्यामध्ये मी काय केलं सपोज एखादी इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने काय केलं ह्याच्यामध्ये काय केले आपण सपोज काय केली वाळू टाकली. काय टाकली आपण त्याच्यामध्ये वाळू टाकलेली आहे. जर या पिस्टन वरती मी काय केली हळूहळू काय केली वाळू टाकली. काय केली हळूहळू काय केली मी वाळू टाकली. तर वाळू टाकल्यानंतर काय होणार आहे जो सिस्टीमचं प्रेशर असणार आहे त्या सिस्टीमच्या प्रेशरपेक्षा सराउंडिंगचं प्रेशर कसं होणार आहे वाढलं जाणार आहे. कारण त्यामध्ये मास कसं असणार आहे फिक्स नसणार आहे. म्हणजे जसं मास वाढत जाईल तसं तसं काय होणार आहे ऑपोजिंग जो फोर्स असणार आहे ऑपोजिंग फोर्स काय होणार आहे वाढवत गेलेलं पाहायला मिळेल की ज्यामुळे काय होणार आहे हा पिस्टन जो असणार आहे तो अतिशय इन्फिनिटिझमली स्मॉल पद्धतीने काय होणार आहे हा पिस्टन काय होणार आहे थोडासा खाली खाली येत गेलेला पाहायला मिळेल. म्हणजे जसं मास वाढेल तसा अपोजिंग फोर्स वाढला जाणार आहे. आणि जसा अपोजिंग फोर्स वाढत जाईल तसा पिस्टन इन्फिनिटिझमली काय होणार थोडासा खाली आलेला पाहायला मिळेल. आणि परत त्याचं त्या स्टेजमध्ये त्याचं इक्विलिब्रियम डेव्हलप झालेलं पाहायला मिळेल. अजून परत आपण थोडंसं अजून त्यामध्ये वाळूचे कण जर ऍड केले आपण तर काय होणार अजून पिस्टन थोडासा काय होणार आहे खाली येणार आहे आणि परत तिथे इक्विलिब्रियम कंडिशन तयार झाली पाहायला मिळणार आहे. का कारण ह्या प्रोसेसमध्ये मास जे असणार आहे ते मास कॉन्स्टंट नाही. मास कसं असणार आहे व्हॅरी असणार आहे. त्याचबरोबर प्रेशर प्रत्येक स्टेप मध्ये प्रेशर काय होणार आहे चेंज झालेलं पाहायला मिळेल. याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स जर कमी असेल थोडा अपोजिंग फोर्स जर वाढवला गेला तर काय होणार हा पिस्टन थोडा थोडा इन्फिनिटिझमली दिसणार तर नाही पण हळूहळू तुम्हाला एक इन्फिनाइट टाइम लागणार. म्हणजे ही प्रोसेस जी कम्प्लीट होण्यासाठी एक इन्फिनाइट टाइम लागणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर तो इन्फिनिटिझमली स्मॉल तो तुम्हाला चेंज पाहायला मिळेल. म्हणजे काही वेळानंतर जर बघितलं तर प्रत्येक स्टेटमध्ये जसं जसं आपण वाळू ऍड करू तसं तसं काय होणार पिस्टन हा स्लोली काय होणार आहे खाली गेलं पाहायला मिळेल आणि प्रत्येक स्टेपमध्ये काय होणार त्याचं एक इक्विलिब्रियम डेव्हलप झालेलं पाहायला मिळेल. पण हेच जर आपण काय केलं पर्टिक्युलर आता ही प्रोसेस काय झाली ही इनिशियल स्टेटला होती. इनिशियल कडून कुठे चालली फायनल स्टेट कडे आलेली आहे. का कारण ह्या प्रत्येक स्टेटमध्ये जर बघितलं आपण तर जो पिस्टन आहे हा स्लोली आपल्याला डाऊनवर्ड साईडला आले गेलेला पाहायला मिळतो. लक्षात घ्या इट इज व्हेरी व्हेरी स्लो प्रोसेस. आपण सहज इझिली ऑब्झर्व करू शकत नाही. त्याला इन्फिनाइट टाइम पाहिजे. थोड्या टाइम नंतर तुम्ही त्या गोष्टी काय करू शकता ऑब्झर्व. तो किती झाला हे सांगू शकणार नाही तुम्ही पण एक असू शकत नाही ते अतिशय इन्फिनिटिझमली स्मॉल तुम्हाला चेंज झाले त्यामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे इनिशियल स्टेट कडून हे काय होणार आहे हळूहळू इन्फिनिटिझमली स्मॉल चेंज पाहायला मिळतात. म्हणून ह्याला काय म्हणतात क्वासी स्टॅटिक प्रोसेस. काय म्हणा याला क्वासी स्टॅटिक प्रोसेस की अतिशय इन्फिनिटिझमली स्मॉल तुम्हाला चेंज पाहायला मिळतो बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग वरून जो आपण वाळू टाकणार आहे त्या वरून जो एक्झर्ट होणारा फोर्स असणार आहे त्याला काय म्हणतात आपण अपोजिंग फोर्स. आणि ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स ह्याच्यामध्ये जर इन्फिनिटिव्हली स्मॉल डिफरन्स जर असेल
तर प्रोसेस आपण काय करू शकतो, रिव्हर्स करू शकतो. म्हणजे बघा, जसं जसं वाळू आपण ऍड करू तसं तसं पिस्टन काय होणार आहे, स्लोली आपल्याला काय होणार आहे, खाली आलेलं पाहायला मिळेल. प्रत्येक स्टेपमध्ये त्याच्यामध्ये एक इक्विलिब्रियम कंडिशन डेव्हलप झालेली तुम्हाला पाहायला मिळते. आणि जर आपण फॉर एक्झाम्पल ही प्रोसेस आपल्याला रिव्हर्सिबल करायची तर काय करायचं आपण, तर एक एक जो वाळूचा कण घेतला होता तो काय करायचा, आपल्याला स्लोली घ्यायचा. ऍडिशन पण कसं करायचं, आपल्याला स्लोली करायचं आहे. आणि रिमूव्हल आपण जर एक 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 वाळूचा कण जर बाहेर काढला तर काय होणार आहे, जो फायनल स्टेट कडे आलेली जी सिस्टीम होते, पिस्टन होता, तो परत काय होणार आहे, इन्फिनिटिझमली काय होणार आहे, वरती गेलेला पाहायला मिळतो. म्हणजे इनिशियल स्टेट कडून फायनल स्टेट कडे येतो आणि फायनल स्टेट कडून परत इनिशियल स्टेट कडे येतो. हे का पॉसिबल आहे, बिकॉज द डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स हा कसा असणार आहे, स्मॉल असणार आहे. इन्फिनिटिझमली स्मॉल डिफरन्स असणार आहे. त्यामुळे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. आलं लक्षात सगळ्यांच्या. तरी पिस्टनच्या सहाय्यानं आपण ठरवू शकतो की ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स थोडासा वाढवला, पिस्टन खाली येणार. जर आपण अपोजिंग फोर्स कमी कमी केला तर हे काय होणार आहे, तुम्हाला पिस्टन वरती झालेलं पाहायला मिळणार. म्हणजे हा जो काही चेंज असणार आहे, हा चेंज कसा असणार आहे, तर इन्फिनिटिझमली स्मॉल चेंज असणार आहे. आणि तो चेंज कशामुळे पाहायला मिळतोय, कारण ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स ह्यांच्यामध्ये इन्फिनिटिझमली स्मॉल डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे इन्फिनिट टाइम मध्ये ही प्रोसेस तुम्हाला झालेली पाहायला मिळते. सो धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ रिव्हर्सिबल प्रोसेस. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. सेम एक्झाम्पल जर आपण इथं घेतलं, सपोज लक्षात घ्या, सेम मी काय केलं, एक सिलेंडर काय केला, इथं पण काय केलं, घेतलेला आहे. आणि हा सिलेंडर मी इथं तुमच्या समोर घेतलेला आहे. आणि त्या सिलेंडर मध्ये काय घेतलेलं मी, तर एक पिस्टन काय केलं, त्यामध्ये फिट केलेलं आहे. पिस्टन काय केलं, त्यामध्ये फिट केलेलं आहे. आणि त्या पिस्टन मध्ये काय केले, ऍज युज्युअल त्यामध्ये काय केलंय, आयडियल गॅस घेतलेला आहे. आयडियल गॅस असणार आहे. आयडियल गॅस असणार आहे. हा झाला तुमचा सिलेंडर. ऍज युज्युअल हा असणार आहे पिस्टन असणार आहे, जो कसा असणार आहे, मासलेस असणार आहे, फ्रिक्शनलेस असणार आहे. बरोबर, की जो प्रेशर वरनुसार वर खाली आपल्याला गेलेला पाहायला मिळतो. आता जर सपोज प्रोसेस एक्सपान्शन जर प्रोसेस होणार असेल, जर ह्या गॅसचा एक्सपान्शन जर होणार असेल तर त्यावेळी काय असणार आहे, जो वरून जे प्रेशर एक्झर्ट होणार आहे, दिस इज कॉल्ड एज अपोजिंग प्रेशर. दिस इज कॉल्ड एज अपोजिंग प्रेशर, किंवा त्याला तुम्ही अपोजिंग फोर्स म्हणू शकता. आणि जो गॅसचं असणारे जे प्रेशर आहे त्याला पण तुम्ही काय म्हणू शकता, ड्रायव्हिंग फोर्स म्हणू शकता किंवा सिस्टीमचं प्रेशर म्हणू शकता. जर ह्या केसमध्ये जर बघितलं आपण की ज्यामध्ये सिस्टीमचं प्रेशर हे सराउंडिंगच्या प्रेशरपेक्षा, सिस्टीमचं प्रेशर हे सराउंडिंग प्रेशरपेक्षा जर जास्त असेल तर काय होणार आहे, हा जो पिस्टन असणार आहे तो अपवर्ड डिरेक्शनला गेलेला पाहायला मिळेल. लक्षात घ्या, तुम्हाला सडनली रॅन्डमली गेलेला पाहायला मिळेल. जर आपण सपोज असं समजूया, किंवा हे पॉसिबल कधी आहे, इन केस ऑफ एक्सपान्शन. कधी पॉसिबल आहे, एक्सपान्शन, की ज्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स ह्याच्यामध्ये जो डिफरन्स असणार आहे तो कसा असणार आहे, लार्ज असणार आहे. कसा असणार आहे, लार्ज असणार आहे. त्यामुळे हा पिस्टन काय होणार आहे, वरती गेलेला तुम्हाला एकदम सडनली वरती रॅन्डमली काय होणार आहे, चेंज आहे, तुम्हाला फास्ट चेंज झालेला पाहायला मिळणार. की ज्यामध्ये जी इक्विलिब्रियम कंडिशन डेव्हलप होणार आहे, इट इज ओनली ऍट द इनिशियल स्टेट अँड द फायनल स्टेट. जे इन बिटवीन असणार आहे, की ज्यामध्ये प्रेशर तुम्हाला कॉन्स्टंट झालेला चेंज झालेला पाहायला मिळतो. आणि जे मास असणार आहे, हे मास तुम्हाला पाहायला मिळतं. मी सपोज हेच मी रिव्हर्स केलं, आपण सपोज सराउंडिंगचं प्रेशर मी काय केलं, इन्क्रीज केलं. सराउंडिंगचं प्रेशर काय केलं, मी इन्क्रीज केलं ऍज कम्पेअर टू सिस्टम. मग मी सपोज काय केलं, याच्यावरती काय केलं, मी सपोज याच्यावरती मी विट ठेवली. सपोज मी काय केले, 2 विटा काय केलं त्याच्यावरती प्लेस केलं. बरोबर, की ज्याचं मास कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार. इथं कसं होतं, मास प्रत्येक वेळी प्रत्येक स्टेपमध्ये मास कसं होतं, व्हॅरी होत होतं, प्रेशर काय होतं, व्हॅरी होत होतं. आता मी काय केलंय, ह्या इरिव्हर्सिबल प्रोसेस मला करायची, ज्यामध्ये मी काय केलंय, मास त्याचं काय घेतलंय, कॉन्स्टंट घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं असणार जे प्रेशर असणार आहे ते प्रेशर कसं असणार आहे, तुम्हाला कॉन्स्टंट प्रेशर पाहायला मिळतं. की हे प्रेशर जे असणार आहे, हे प्रेशर कॉन्स्टंट एक्झॅक्ट असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जे प्रेशर असणार आहे ह्याचा डिफरन्स तयार होणार. हे प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे, ह्याचं प्रेशर कसं असणार आहे, कमी जर असेल तर काय होणार आहे, सडनली हा जो काय वीट असणार आहे, हे विटाच्या वजनामुळं हा पिस्टन काय होणार आहे, डाऊनवर्ड साईडला आलेला बघायला मिळतो. लक्षात घ्या, खाली गेलेला आलेला पाहायला मिळतो, की ज्यामुळं आपल्याला पाहायला मिळतं की त्यामध्ये कॉम्प्रेशन झालेलं पाहायला मिळतं. लक्षात घ्या. आणि फायनल स्टेटमध्येच तो पर्टिक्युलर हा पिस्टन तिथे आणून थांबलेला पाहायला मिळतो. की जर त्यामध्ये आपण मास जर कॉन्स्टंट असेल, प्रेशर जर कॉन्स्टंट असेल, आणि जर हे प्रेशर जर
गॅसच्या प्रेशरपेक्षा जर जास्त असेल तर सडनली काय होणार आहे, हा पिस्टन काय होणार आहे, तुम्हाला खाली आलेला पाहायला मिळतो. आणि जर मी ह्या विटा उचलून घेतल्या, तर हा पिस्टन सडनली काय होणार आहे, वरती गेलेला पाहायला मिळतो. म्हणजे एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन या दोन्ही पण गोष्टी आपण ह्या प्रोसेसमध्ये करू शकतो. पण असं नाही की ज्यामध्ये हळूहळू आपण जनरली काय केले, प्रेशर अप्लाय केले परत रिटर्न झाले का, नाही. जो चेंज होणार आहे, जो चेंज असणार आहे, तो चेंज कसा असणार आहे, फास्ट असणार आहे. इट इज नॉट इन्फिनिटिझमली स्मॉल, अतिशय फास्ट असणार आहे. ज्यामध्ये एकतर इनिशियल स्टेट करून फायनल स्टेट कडे येणार, फायनल टू इनिशियल होणार नाही. म्हणजे एकतर एक्सपान्शन पॉसिबल असेल किंवा एकतर काय असेल, कॉम्प्रेशन पॉसिबल तुम्हाला पाहायला मिळेल. इट इज डिपेंड ऑन द ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स. याच्यावरून आपण काय करू शकतो, सांगू शकतो. म्हणजे इनिशियल स्टेटचं कन्वर्जन फायनल स्टेट मध्ये झालं पाहायला मिळतं. म्हणजे इनिशियल स्टेट मध्ये असताना त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम डेव्हलप झाल्यामुळे तो पिस्टन तुम्हाला थांबलेला पाहायला मिळतो. जर त्याच्यावर मास टाकलं तर काय होणार आहे, फायनल स्टेटला गेल्यानंतरच तो पिस्टन काय होणार, थांबला गेला पाहायला मिळेल. इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट मध्ये असतानाच त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम डेव्हलप झालं पाहायला मिळतं. पण जो मध्ये जो चेंज होणार आहे की ज्यामध्ये प्रेशर, त्या सिस्टीमचं तुम्हाला प्रेशर जे असणार आहे ते कॉन्स्टंट तुम्हाला पाहायला मिळतं. सो दिस इज कॉल्ड ॲज अ इरिव्हर्सिबल प्रोसेस, की ज्यामध्ये इनिशियल कडून फायनल जाणं पॉसिबल आहे पण फायनल कडून इनिशियल कडे येणं पॉसिबल नाही. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. ज्यामध्ये इनिशियल टू फायनल, फायनल टू इनिशियल आपण करू शकतो. जर आज आपण दोघांमध्ये जर फरक कमी जर असेल तर आपण एक फोर्स वाढवून काय शकतो, तो प्रोसेस काय शकतो, रिव्हर्स करू शकतो. पण इथं आपण करू शकत नाही. का? कारण रिव्हर्सिबल प्रोसेस ही अशी प्रोसेस आहे की जी अशा कंडिशन मध्ये होते की ज्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स ह्यांच्यामध्ये इन्फिनिटिझमली स्मॉल डिफरन्स असतो. म्हणून त्याला आपण क्वासी स्टॅटिक प्रोसेस म्हणतो, की ज्यामुळे आपण काय शकतो, रिव्हर्सिबल प्रोसेस तयार करू शकतो. का? आता रिव्हर्सिबल प्रोसेस करण्यामागचं पर्पज काय? नेचरमध्ये जर अशा प्रोसेस पाहायला मिळत नाहीत, ह्या प्रोसेस सगळ्या आर्टिफिशियल तयार होतात. हे आर्टिफिशियल प्रोसेस असतं. म्हणजे सपोज एखाद्या इंजिनची जर तुम्हाला इफिशियन्सी वाढवायची असेल, एखाद्या इंजिन कडून तुम्हाला मॅक्सिमम वर्क जर करायचं असेल तर त्यासाठी अशा रिव्हर्सिबल प्रोसेस ह्या आर्टिफिशियली काय केल्या जातात, अरेंज केले गेलेल्या पाहायला मिळतात. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये बघितलं आपण तर इरिव्हर्सिबल प्रोसेस कधी होतात, जर सिस्टीमचं प्रेशर, जर आपण ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स ह्यांच्यामध्ये जर लार्ज डिस्टन्स असेल, लार्ज चेंज असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. सपोज मी अजून एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. सपोज असं लक्षात घ्या की माझ्या हातामध्ये एक फुगा आहे, एक फुगवलेला एक काय आहे, फुगा आहे. जो फुगा घेतल्यानंतर त्याचं व्हॉटएव्हर काहीतरी असेल, प्रेशर असेल, सपोज त्याचं काय असेल, व्हॅल्यूम असेल. आता मी काय केलं, हळूहळू काय केलंय, मी त्याचं काय केलं, फुगा असा काय केला, दाबला. फुगा दाबल्यामुळे काय झालं, त्याचं जे असणार प्रेशर आहे ते प्रेशर काय गेलं, वाढले गेले पाहायला मिळतं. आणि त्याचं व्हॅल्यूम काय होतं, कमी झालं पाहायला मिळतं. म्हणजे जसं जसं सडनली मी जसं प्रेशर वाढवत जाऊ तसं काय होणार आहे, व्हॅल्यूम त्याचं चेंज झालेलं पाहायला मिळतं. आणि सडनली मी परत जर त्याचं काय केलं, प्रेशर रिलीज केलं, जर मी प्रेशर रिलीज केलं तर त्याचं व्हॅल्यूम आपल्याला चेंज झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे प्रेशर वाढवलं, हळूहळू व्हॅल्यूम कमी झालं. जसं मी व्हॅल्यूम वाढवत जाऊ थोडं थोडं तसं काय होणार, प्रेशर कमी झालं पाहायला मिळतं. म्हणजे इनिशियल कडून फायनल, फायनल कडून इनिशियल, हे आपण प्रेशर व्हॅल्यूम कमी करून ती प्रोसेस करू शकतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. किंवा जर मी इरिव्हर्सिबल घेतला आणि एकदम मी काय केलं, सडनली प्रेशर काय केलं, फुगा आहे आणि सडनली मी काय केलं, त्याच्यावरती जास्त प्रेशर अप्लाय केलं, तर प्रेशर अप्लाय केल्यामुळे फुगा काय होणार आहे, फटदिशीने फुटला गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. कारण त्याच्यामध्ये जर ओव्हरऑल बघितलं आपण तर त्याच्यामध्ये जो फेनॉमेनॉन आहे इरिव्हर्सिबल प्रोसेसचा तो कसा असतो, फास्ट असतो. डेफिनेट टाइम मध्ये तो झालेला पाहायला मिळतो, 1, 2, 3 व्हॉटएव्हर स्टेप मध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तसं ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस तुम्हाला अतिशय स्लो, इन्फिनिटिझमली झालेली पाहायला मिळते. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस. दिस इज कन्सेप्ट ऑफ इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता आपण काय करूया, डिफरन्स बघूया बिटवीन रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. सो दिस इज द रिव्हर्सिबल प्रोसेस अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता आपण रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन विचारला जात असतो. त्याचबरोबर एमएसटी सीईटी एक्झामिनेशन असेल किंवा एनसीआरटी मध्ये नीट एक्झामिनेशन असेल त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारतो की विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस, विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज अ इरिव्हर्सिबल प्रोसेस. अशा वेगवेगळ्या प्रोसेस दिले जातात आणि त्या प्रोसेसमध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस कोणती असणार आहे
आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस कोणती असणार आहे हे तुम्हाला विचारलं जातं, किंवा काही फीचर्स दिले जातात जे जी काय रिव्हर्सिबल प्रोसेस असणार आहे त्याचे फीचर्स दिले जातात, किंवा इरिव्हर्सिबल जी प्रोसेस असणार आहे त्याचे फीचर्स दिले जात असतात. तर चला बघूया व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस विथ प्रोफेसर राज शिंदे. ओके, लिसन. बघा, रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस अतिशय सिंपल, मी प्रत्येक स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. चला, फर्स्ट डिफरन्स आहे इट इज अन आयडियल प्रोसेस. ही कशी आहे? एक आयडियल प्रोसेस आहे की जे आपण अरेंज करू शकतो. इट इज आयडियल प्रोसेस. मात्र ही कशी असणार आहे? रिअल प्रोसेस असणार आहे. ही रिअल आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला ही प्रोसेस पाहायला मिळते. ही प्रोसेस कशी असणार आहे? आयडियल प्रोसेस तुम्हाला पाहायला मिळते, लक्षात घ्या. त्यानंतर सेकंड जो डिफरन्स आहे, इट इज हायपोथेटिकल प्रोसेस. इट इज अ हायपोथेटिकल प्रोसेस. हायपोथेटिकल म्हणजे काय? काल्पनिकरित्या, म्हणजे आर्टिफिशियली आपण त्या एक सेटअप करू शकतो आणि त्या प्रोसेस आपण करू शकतो. म्हणून त्या प्रोसेसला काय म्हणायचं? हायपोथेटिकल प्रोसेस, की ज्या नेचरमध्ये तुम्हाला अशा आढळत नाहीत. तर इट इज अ नॅचरल प्रोसेस, म्हणजे नेचरमध्ये ज्या व्हॉट एव्हर प्रोसेस होत असतात ज्यांना आपण काय म्हणतो? इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. त्याचबरोबर रिव्हर्सिबल प्रोसेस जे आहे इट टेक्स प्लेस इन इन्फिनाइट नंबर ऑफ स्टेप्स. म्हणजे जसं आपण बघितलं मगाशी रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये बघितलं आपण, जसे आपण वाळू चिकन हळूहळू जसे टाकू तसं काय होणार आहे? त्याचा असणारा जो ड्रायव्हिंग फोर्स जो गॅसचा असणार आहे आणि वरून जो येणार अपोजिंग फोर्स आहे, अपोजिंग फोर्स जसं जसं वाढत जाईल तसं तसं काय होणार आहे? तो पिस्टन काय होणार? खाली थोडा थोडा गेलेला पाहायला मिळेल असेल. म्हणजे एक इन्फिनाइट नंबर ऑफ स्टेप्स तुम्हाला पाहायला मिळतात, लक्षात घ्या. ही 1, 2, 3 स्टेप मध्ये होत नाही. इन्फिनाइट नंबर ऑफ स्टेप्स त्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले पाहायला मिळतात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट रिलेटेड टू रिव्हर्सिबल प्रोसेस, बिकॉज रिव्हर्सिबल प्रोसेस आर टेकिंग प्लेस इन इन्फिनाइट नंबर ऑफ स्टेप्स. पण जर आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस जर पाहिल्या तर इरिव्हर्सिबल प्रोसेस कॅन बी टेकिंग प्लेस इन डेफिनेट स्टेप. म्हणजे एका स्टेप मध्ये असेल किंवा नंबर ऑफ स्टेप. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एखादे एक्झाम्पल घेतले, सपोज एखादा व्यक्ती आहे, बरोबर, आणि त्या एका व्यक्तीने एका मोठ्या टेकडीवरती उभा राहिलेला आहे, बरोबर, एका मोठ्या टेकडीवरती उभा राहिलेला आहे आणि त्या टेकडीवर त्याने काय केले? सपोज त्याच्या हातामध्ये त्याने काय केले? एक दोरी घेतली आणि दोरीच्या सहाय्याने काय करतोय? तो त्या टेकडीवरून वर टेकडीला पॅक केले, त्यानं बांधलेला आहे आणि त्या टेकडीवरून तो काय करतोय? हळूहळू हळूहळू काय होतोय? खालच्या साईडला आलेला बघायला मिळतो. म्हणजे स्लोली तो थोडं 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 काय करतोय? खाली येतोय. म्हणजे इन्फिनाइट टाइम त्याला लागणार आहे. इन्फिनाइट तुम्हाला स्टेप मध्ये तो वरून खाली आलेला पाहायला मिळतोय, बरोबर. आणि जर त्याला रिटर्न परत जायचं असेल तर तो परत काय होणार आहे? हळूहळू काय होणार आहे? त्या दोरीच्या साह्याने काय होणार आहे? परत इनिशियल पोझिशनला, इनिशियल स्टेटला गेलेला पाहायला मिळतो. परंतु जर रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये जर बघितलं आपण, तर इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये जर बघितलं, सपोज त्यानं कुठल्याही सपोर्ट जर डायरेक्ट त्या टेकडीवरून हायर लेवलवरून जर डायरेक्ट त्यानं उडी जर खाली मारली तर काय होणार आहे? डायरेक्ट इनिशियल स्टेट वरून डायरेक्ट कुठे जाणार आहे? जमिनीवर आदळणार आहे आणि तो आपल्याला वर गेलेला बघायला मिळणार आहे, लक्षात. तो वरती जाणार आहे परत नाही, तो डायरेक्ट देवाच्या घरी गेलेला आपल्याला पाहायला मिळेल, लक्षात. कारण विदाउट एनी सपोर्ट, लक्षात, डायरेक्ट तो काय केलं? खालेला आहे. म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट ही प्रोसेस कशी आहे? फायनल. एकाच वेळी तो एका स्टेप मध्येच तो वरून खाली आदळला गेलेला पाहायला मिळतो, की जो इनिशियल स्टेटला तो स्टेबल असणार आणि फायनल स्टेटलाच तो जायला तो पाहायला मिळतो. मध्ये जर बघितलं आपण तर ही प्रोसेस तुम्हाला डेफिनेट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये झालेली पाहायला मिळते, लक्षात. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत की ज्याच्या सहाय्याने आपण एखादी प्रोसेस रिव्हर्सिबल असते का इरिव्हर्सिबल असते हे आपण एक्सप्लेन करू शकतो, लक्षात घ्या. म्हणजे जर बघितलं आपण तर इन्फिनाइट नंबर ऑफ स्टेप्स त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात की ज्या आपण ऑब्झर्व करू शकत नाही. आपण ऑब्झर्व करू शकतो पण कधी त्याला वेळ लागणार, इन्फिनाइट टाइम द्यावा लागेल, त्यावेळी तुम्हाला तो फेनॉमेनॉन ऑब्झर्व झालेला पाहायला मिळतं, लक्षात घ्या, बरोबर. आणि इथं मात्र कसं असणार? डेफिनेट 1 स्टेप 2 3 क्वार्टर डेफिनेट स्टेप मध्ये तुम्हाला ती प्रोसेस झालेली पाहायला मिळते. त्यानंतर इट इज व्हेरी स्लो प्रोसेस. इट इज व्हेरी स्लो प्रोसेस टेक्स प्लेस इन इन्फिनाइट टाइम. सो इट इज कॉल्ड एज क्वासी स्टॅटिक प्रोसेस. काय म्हणतो आपण त्याला? क्वासी स्टॅटिक प्रोसेस म्हणतो, की त्यामध्ये इन्फिनाइट टाइम त्याला स्लो प्रोसेस असते. आणि ही प्रोसेस कशी असते? एकदम फास्ट असते, रॅपिड प्रोसेस असते आणि इट टेक्स प्लेस इन फायनाइट टाइम. फायनाइट टाइम मध्ये तुम्हाला कम्प्लीट झाली पाहायला मिळेल. 1 तास असेल, 2 तास असेल, व्हॉट एव्हर, त्यामध्ये सडनली फास्ट प्रोसेस झाली पाहायला मिळते. त्याचबरोबर रिव्हर्सिबल प्रोसेस जे असणार आहे इट कॅन बी अरेंज्ड आर्टिफिशियली. आपण काय करू शकतो? त्याला आर्टिफिशियली अरेंज करू शकतो. जर तुम्हाला एखाद्या सिस्टीम कडून जर मॅक्सिमम वर्क डन जर पाहिजे असेल तर अशा सिस्टीम आपण जे आहे त्याच्यावर प्रोसेस रिव्हर्सिबल प्रोसेस करून ते आपण आर्टिफिशियली करू शकतो. त्याचबरोबर ह्या सगळ्या प्रोसेस आहेत
दे आर ऑकर्ड इन आवर नेचर. आपल्या नेचरमध्ये वेगवेगळ्या प्रोसेस पाहायला मिळतात. जसं मी सांगितलं एक्सपान्शन ऑफ गॅस आहे, गॅस लिक्विड इन अ सिलेंडर आहे, बरोबर. हे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत की ज्यामध्ये आपण पर्टिक्युलर ही प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. आता महत्वाची गोष्ट काय आहे, विच प्रोसेस वी कॉल्ड एज रिव्हर्सिबल प्रोसेस? अ प्रोसेस इन विच एव्हरी स्टेप at every step the driving force is infinitesimally greater than opposing force. अशी प्रोसेस की त्यामध्ये प्रत्येक स्टेप मध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा इन्फिनिटिझमली ग्रेटर दॅन इट्स ऑपोजिंग फोर्स. when we have to increase the opposing force, the process which can be reversed, such process we call it as reversible process. म्हणजे जी एक्झामिनेशन मध्ये जी शॉर्ट आन्सर साठी डेफिनेशन विचारते, व्हॉट इज मीन बाय रिव्हर्सिबल प्रोसेस, तर रिव्हर्सिबल प्रोसेसची डेफिनेशन बघा, अ प्रोसेस इन विच ऍट एव्हरी स्टेप द ड्रायव्हिंग फोर्स इज infinitesimally greater than opposing force, and when we have to increase slightly the opposing force, the process which can be reversed to its original state, original position, that is called as reversible process. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतात. आणि या केसमध्ये जर बघितलं आपण तर ड्रायव्हिंग फोर्स इज मच ग्रेटर दॅन ऑपोजिंग फोर्स. म्हणजे प्रोसेस जर आपण म्हणले व्हॉट इज मीन बाय इरिव्हर्सिबल प्रोसेस, तर इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, अ प्रोसेस इन विच द ड्रायव्हिंग फोर्स इज मच ग्रेटर दॅन ऑपोजिंग फोर्स. अशी प्रोसेस की ज्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा मच ग्रेटर दॅन ऑपोजिंग फोर्स असतो. सो when we have to increase slightly the opposing force, we cannot return the process. That process is called as a irreversible process. So you have to add this point in this definition of reversible and irreversible process. त्यानंतर नेक्स्ट आहे chemical properties in a reversible process. केमिकल प्रॉपर्टीज डज नॉट चेंज. त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला चेंज झाले पाहायला मिळत नाही का, कारण ज्या ओरिजिनल एखादी सिस्टीम असेल, सपोज ए नावाची सिस्टीम असेल, त्याचे काहीतरी केमिकल कॉम्पोजिशन असेल, त्याच्या व्हॉटएव्हर काहीतरी प्रॉपर्टी असतील, जेव्हा इनिशियल स्टेट कडून ती सिस्टीम जर फायनल स्टेटला जात असेल आणि परत रिटर्न ऍज इट इज जर येत असेल इनिशियल स्टेटला, तर त्याच्या केमिकल प्रॉपर्टी आपल्याला चेंज झालेल्या पाहायला मिळत नाही. बट इन केस ऑफ इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये जर बघितलं आपण तर केमिकल प्रॉपर्टी त्याच्या आपल्याला चेंज झालेलं पाहायला मिळतात, कारण ही प्रोसेस इनिशियल कडून फायनल गेले, त्यामुळे एका स्टेटचं कन्वर्जन दुसऱ्या स्टेटमध्ये होत असताना त्याचे केमिकल प्रॉपर्टी आपल्याला चेंज झालेल्या पाहायला मिळतात. लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय असणार आहे की रिव्हर्सिबल प्रोसेसचा मेन पर्पज काय असणार आहे, वर्क ऑब्टेन्ड फ्रॉम दिस प्रोसेस इज व्हेरी मॅक्सिमम. मॅक्सिमम वर्क डन मिळवण्यासाठी कोणती प्रोसेस आपण अप्लाय करू शकतो, रिव्हर्सिबल प्रोसेस. बरोबर. जर त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस की ज्यामध्ये वर्क डन आपल्याला मॅक्सिमम पाहायला मिळतं. कसं मिळतं, आपल्याला मॅक्सिमम पाहायला मिळतं, आणि याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम वर्क डन पाहायला मिळत नाही. याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम वर्क डन पाहायला मिळत नाही. आणि लास्ट पॉइंट जो आहे दॅट इज एंट्रॉपी चेंज. जर आपण बघितलं तर इनिशियल स्टेटमध्ये जर आपण बघितलं एखादी सिस्टीम इनिशियल स्टेटमध्ये असताना त्याचा काहीतरी रॅन्डमनेस असेल, त्याचा काहीतरी फ्रीडम असेल, बरोबर, तर तो डिसऑर्डरनेस जो असणार आहे तो कसा असणार आहे, एखाद्या सिस्टीम मध्ये कमी असेल. पण इनिशियल कडून जर ती सिस्टीम जर फायनल स्टेटमध्ये जर गेली असेल तर फायनल स्टेटमध्ये गेल्यानंतर तुमचं असं लक्षात येईल की ती इनिशियल स्टेट मध्ये असताना त्याची एंट्रॉपी कमी आहे आणि फायनल स्टेटमध्ये गेल्यानंतर त्याची एंट्रॉपी जास्त असणार आहे. आणि परत जर ती प्रोसेस जर आपण रिव्हर्स केली तर इनिशियल स्टेट येत असल्यामुळे त्याची असणारा जो एंट्रॉपी चेंज असणार आहे तो तुम्हाला 0 पाहायला मिळतो. लक्षात घ्या. आणि हे जर आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये जर बघितलं तर जो एंट्रॉपी चेंज असणार आहे तो एंट्रॉपी चेंज इज ग्रेटर दॅन 0, कारण इनिशियल स्टेट कडून फायनल स्टेट कडे एखादी सिस्टीम जर जात असेल तर त्यावेळी काय, म्हणजे सपोज सॉलिड असेल आणि सॉलिड टू लिक्विड गेला, सॉलिडची एंट्रॉपी कशी असते, कमी असते. पण जर आपण सॉलिड टू लिक्विड कडे गेलो तर त्याची एंट्रॉपी काय असणार आहे, वाढत गेली पाहायला मिळते. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आज आपण रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस यांच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे तो काय केलं पाहिलं आहे. विद्यार्थी मित्र, अतिशय डिटेलमध्ये आपण रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस जी आहे ही रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस काय केली आपण जनरली काय केली, स्टडी केलेली आहे. लक्षात घ्या. याच्यामध्ये व्हॉटएव्हर मी रिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणतात, इरिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणतात, त्याचबरोबर रिव्हर्सिबल प्रोसेसचा फेनॉमेनॉन काय आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेसचा फेनॉमेनॉन काय आहे, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या आहेत. त्याचबरोबर डिफरन्स पण त्याचा काय केला आपण पाहिला आहे. तर जर आजचा हा व्हिडिओ, आजचा जो सेशन आहे आपल्यास कसा वाटला
ते जनरली मला कमेंट सेशन मध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. ज्याने अजूनही माझ्या राज सर केमिस्ट्री 69 या ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना या पर्टिक्युलर सेशनची गरज आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत माझा व्हिडिओ हा डेफिनेटली शेअर करा. सो थँक्यू व्हेरी मच गाइज टू वॉचिंग माय सेशन. हॅव अ नाईस डे.